गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही लोक कधी ते बस बुक कराल तेव्हा आमचं एकच सजेशन असेल की तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून या. भले 2 पैसे तुमचे जास्त येतील. बिकॉज तुम्ही लोकल कोणताही ट्रॅव्हल्सवाला बुक कराल तुम्हाला ती लोक भले तुमच्याकडून 1000, 100-200 रुपये कमी घेतील. तुमच्या सीटचे पूर्ण वाट लावून टाकतील. कुठच्या पण बॅक सीटच्या कुठच्या पण सीट वगैरे ते तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. आमच्यासोबत पण एक प्रकारचा स्कॅमच झाला आहे. आपण दुसऱ्या राज्यामध्ये आहोत, दुसऱ्या लोकेशनमध्ये आहोत, त्यामुळे आपण जास्त काही नाही करू शकत. आणि त्या रात्री तुम्ही आलात की आपली गरज असली की आपल्याला दुसरं काही नाही करणार. पण जेवढं पण काही होईल भले 2 पैसे जास्त जातील ॲडव्हान्स बुकिंगच करून या. गुड मॉर्निंग गाईस, कसे आहात सगळे. सो आज आपल्या ब्लॉगचा आहे 6वा दिवस आणि आपल्या ट्रिपचा आहे 5वा दिवस. सो बसने आपल्याला मथुराच्या बायपास रोडवरती सोडलेलं आहे. सो इकडूनच आपण जे नियर बाय जे ऑटो होती ती करून डायरेक्ट आपण आपल्या हॉटेलवरती पोचू. आणि त्यानंतर कोणतं मध्ये कसं व्हिजिट करायचं आहे. पहिला पहिला दिवस जो आहे तो वृंदावनच कवर करणार आहोत त्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट डेला मथुरा वगैरे सगळं कवर करणार आहोत. तर तेच मंदिर कोणतं कन्व्हिनियंट पडेल की कोणतं दर्शन वगैरे करू ते आता आपण एकदा हॉटेलवरती पोचलो की त्या हिशोबाने आम्ही डिसाईड करू. सो आपला ऑटो आलेली आहे. डायरेक्ट आपण आता हॉटेलवरती पोचूया. सो फायनली ऑटोलाने आपल्याला नियर बाय हॉटेल ड्रॉप केलेलं आहे. आणि मथुरा बायपास रोड ते आपलं हॉटेल असे त्याने आमच्याकडून एक 450 रुपये चार्ज केलेले आहेत पूर्ण 8 जणांचे. सो समोरच आपलं हॉटेल आहे गोविंद श्याम सेवा सदन. हे हॉटेल चूज करण्यामागे पण आमचं एक रिझन होतं. बिकॉज वृंदावनमध्ये जेवढीसुद्धा मंदिरं आहेत हे हॉटेलच्या नियर बाय आहेत. आणि हॉटेलसुद्धा खूप नीट आणि रिजनेबल प्राईसमध्ये आम्हाला मिळालं. सो तुम्हीसुद्धा हे तुमच्यासाठी बघू शकता. जरा रेडी झालेलो आहोत आणि आम्ही लोक आता जे वृंदावनच्या आसपासची जेवढीसुद्धा मंदिरं आहेत जसे बाके बिहारी झालं त्याच्या आजूबाजूची जेवढी पण नियरबाय मंदिरं आहेत निधिवन झालं ती सगळे आम्ही लोक आता सगळे एक्सप्लोर करणार आहोत, दर्शन घेणार आहोत. तर आमच्यासोबत तुम्ही याचीच बनत राहा. आमच्यासोबत आम्ही तुम्हालाही दर्शन घडवतो. बरं, राधे 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 राधे. लोक आलेला आहोत निधिवनमध्ये. नंतर निधिवनचं बाकी सगळी मंदिराच्या टायमिंग मागे पुढे आहे. सगळी सगळं 4:30 वाजता ओपन होणार. निधिवन झालेलं. गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे ती. आज गर्दीच गर्दी आहे नुसती. गेट जवळच 20 रुपयाचं कुपन दिलं जातं जे घेऊन आपण सगळं दर्शन करू शकतो. समोर आपण पाहत आहोत हे रंगनाथ मंदिरामधील सोन्याचे रथ आहेत. दरवर्षी रंगनाथ मंदिरामध्ये देवांची यात्रा केली जाते आणि या यात्रेसाठी या रथांवरून देवाची स्वारी केली जाते. पुढे आहे शीशमहल. शीशमहलचा जो सुद्धा परिसर आहे आजूबाजूला ज्या काही भिंती वगैरे आहेत त्या सगळे काचेच्या पासून नक्षीकामापासून बनवलेलं आहे. एवढं सुंदर त्यांनी बनवलेलं आहे की हे पाहूनच आपले डोळे एकदम मोहून जातात. खूप सुंदर केलेलं आहे आणि नक्षीकाम. आता आम्ही लोक प्रेम मंदिरला आलेलो आहोत. वृंदावनची जेवढी पण आसपासची मंदिरं होती त्या मंदिराच्या सगळ्यांचं आम्ही दर्शन घेतलं. तिथून आम्ही ऑटो पकडून डायरेक्ट आम्ही आलो प्रेम मंदिरला. प्रेम मंदिरची खास संध्याकाळी जी लाईटने रोषणाई केली जाते त्या ते मंदिर एवढं सुंदर वाटतं. त्याचाच अनुभव घेण्यासाठी आम्ही संध्याकाळच्या टायमाला इथे प्रेम मंदिरला आलेलो आहोत.
तो व्हिडिओ थ्रू आम्ही सुद्धा तुम्हाला जो अनुभव आहे प्रेम मंदिराचा संध्याकाळचा त्याचा अनुभव आम्ही तुम्हाला घेऊन देतो. तो चला बोला राधे राधे. राधे राधे. मंदिराच्या आसपासचा पण जो परिसर आहे तो पण एवढा सुंदर प्रकारे आपण म्हणू शकतो की डेकोरेशन केलेलं आहे. जिथे की सगळ्यांच्या श्रीकृष्णाच्या बलरामच्या सगळ्यांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि एवढा सुंदर प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे इकडे ना की एकदम असं स्पष्ट नाही होऊ शकत वर्ड्समध्ये. खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. खूप सुंदर बनवलं मंदिर. खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला व्हिडिओजमध्ये सुद्धा नक्की दिसेल.